श्रीराम. नाम आणि सत्कर्म. नाम हा सत्कर्माचा पाया आहे, तसाच कळसही आहे. भगवंताच्या स्मरणात केलेलं कर्मच सत्कर्म या सदरात पडू शकतं. भगवंताच्या विस्मरणात केलेलं कर्म सत्कर्म ठरू शकत नाही. समजा एखादा मनुष्य नुसतं तोंडाने राम राम म्हणतो आहे, परंतु भगवंताच्या स्मरणात नाही, तर मग राम राम म्हणण्याची त्याची क्रिया सत्कर्म म्हणता येईल का? वास्तविक नाम हे स्वतः सिद्ध असल्याने ते जाणता व अजाणता म्हटलं तरी ते सत्कर्म याच सदरात पडतं. कारण जेथे माझे नाम तेथे मी पुरुषोत्तम असं भगवंताचं वचन आहे. म्हणून नामाचा उच्चार आणि भगवंत या दोन गोष्टी निराळ्या असूच शकत नाहीत. मुखाने नाम म्हणणाऱ्याचे लक्ष भगवंताकडे असो वा नसो, ते सत्कृत्य याच सदरात पडतं. इतर कर्म आणि नाम घेण्याचं कर्म यात जो मोठा फरक आहे तो हाच की इतर कर्मांना पूर्णत्व किंवा सत्यत्व नामाने येतं. उलटपक्षी नाम आणि अपूर्णत्व या गोष्टी एकत्र संभवतच नाहीत. म्हणून नाम भगवंताच्या स्मरणात घेतलं किंवा कसं हा प्रश्नच उद्भवत नाही. किंबहुना नाममुखी आलं की सत्कर्मच होऊ लागतात. मूल झालं की मुलाच्या आईला पान्हा फुटणं, मुलाचे लाड करणं, त्याच्यावर सर्वतोपरीने प्रेम करणं, या गोष्टी जशा न शिकवता सहज होतात, तशीच स्थिती नाम घेणाऱ्याची सत्कर्माच्या बाबतीत होते. इतकंच नव्हे तर त्या आईला जर म्हटलं की तू मुलाला जवळ ठेव, पण त्याच्यावर प्रेम वगैरे काही करू नकोस, तर ते जसं तिला शक्य नाही, त्याचप्रमाणे नाम घेणाऱ्याला सत्कर्मे टाळू म्हटले तरी टाळता येणार नाही. सत्कर्म फळाला आली असं केव्हा म्हणता येईल, तर भगवंताचं नाम मुखी येईल तेव्हाच. परमात्म्याने आपल्याला सांगून ठेवलंय, तू माझा व्हावास असं तुला वाटतंय ना, मग तू प्रपंच अति दक्षतेने कर. प्रयत्नाला कधी मागे पाहू नकोस. फळ देणारा मी आहे ही भावना ठेवून तू वाग. जी परिस्थिती येईल त्यात समाधान बिघडू देऊ नकोस. आणि मी जे सांगतो ते औषध घे, ते तुला सर्व रोगातून मुक्त करेल. आणि ते औषध जर कोणते असेल तर ते म्हणजे माझे नाम होय. त्या नामाचा खरोखर तुम्ही अभ्यास करा. तुम्ही सगळ्यांनी असा निश्चय करा की नामाशिवाय जगणं खरं नाही. नामाशिवाय जगू नये असं मला खरोखर मनापासून वाटतं. नामावरची निष्ठा कसं काम करते हे निष्ठेने नाम घेणाऱ्यालाच कळेल. नामाचे प्रेम ज्याला लागले त्याच्या मागे परमात्मा उभा राहिला, हे अगदी सत्य सत्य त्रिवार सत्य सांगतो. म्हणून आवडीने आणि प्रेमाने भगवंताचं नाम घ्या. एकदा तरी त्याला कळकळीने रामा अशी हाक मारा की भगवंताला तुम्हाला येऊन भेटावंसं वाटलं पाहिजे. श्रीराम.